मोदी शासित तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। विद्यार्थी एवढी गर्दी कशाला? भाजप सरकार घालवायला, भाजप सरकार घालवायला, सरकार घालवायला। तीन महिन्यापूर्वी नीटचा घोटाळा ज्यावेळी पुढे आला त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी हा मुद्दा पहिल्यांदा या देशामध्ये आणला आणि छात्रों की गूंजच्या माध्यमातून हा मुद्दा देशव्यापी नेण्याचं काम राहुल गांधींनी केलं। त्यानंतर या देशामध्ये जेनझी म्हणजे तरुणांनी देखील यामध्ये प्रचंड मोठा पुढाकार त्या ठिकाणी घेतला। जंतर मंतरवर झालेलं आंदोलन असेल, पंतप्रधानांच्या घरासमोर देशातल्या सगळ्या खासदारांनी केलेलं आंदोलन असेल, मागणी काय होती? एका बाजूला कोट्यावधी युवक युवती या देशातले संघर्ष करत होते, मागणी एकच, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी व्हावा अशी मागणी होती। आणि मला वाटते हा या देशातल्या युवक आणि युवतींचा आवाज शेवटी सरकारला ऐकावं लागलं। हा विजय या देशातल्या सच्चाईसाठी लढणाऱ्या तरुण आणि तरुणींचा आहे। संविधान टिकलं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे यासाठी लढणाऱ्या या सगळ्या देशातल्या तरुणाईचा हा विजय असं म्हणाला। मागणी मुळात तीच आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हावा। काल राहुल गांधींनी देखील प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की त्यांचं खातं बदलणं वगैरे कुणाला मान्य असणार नाही, त्यामुळे आता राजीनामा दिलाय तर त्यांनी निवांत बसावं। जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यांनी चूक झालेली आहे, त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यांनी त्या ठिकाणी बाजूला राहावं। काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी सकाळी देखील राहुलजींनी ज्यावेळी प्रेस घेतली त्यावेळी देखील सांगितलं होतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे। पोलीस कारवाया ज्या झाल्या त्या संदर्भातली चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि उद्याच्या भविष्यकाळात या परीक्षा कशा होणार या संदर्भातला कायदा किंवा त्या गोष्टी होणार आहे त्याच्या संदर्भात विश्वासात घेऊन लोकांच्या पुढे हे जाणं गरजेचं आहे असं सांगितलं। आता एक 5-10 मिनिटात त्यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे, त्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका या देशातली या संदर्भात काय असेल हे स्पष्ट मोर्चाचा उद्देश नाही। आता दोन विषय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला असला तरी ज्या विद्यार्थिनींच्यावर या ठिकाणी लाठीमार झाला, जे गुन्हे दाखल झालेले देशभरामध्ये, विद्यार्थी परत घेतो म्हणून सांगितलेलं आहे, परंतु सगळे गुन्हे परत घेतले पाहिजे। म्हणजे 20-21 FIR फक्त नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी काश्मीर टू कन्याकुमारी जे गुन्हे दाखल झालेत या आंदोलनातले ते परत घ्यावेत अशी आमची मागणी। आणि आज आम्ही हा कॅन्डल मार्च करतोय तो हे अमुनाशपणे जे लाठी हल्ला झाला मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये शांततेनं झालं, दिल्लीमध्ये त्या ठिकाणी असेल, मुंबईमध्ये एका भगिनीला ज्या पद्धतीनं पोलिसांनी हाताळलं, हे विषय देखील उद्याच्या भविष्य काळात त्याचा जाब हा सरकारनं दिला पाहिजे। योगदान पहिल्या नीटला बसलेल्या 23 लाख लोकांना माहीत आहे, दुसऱ्या नीटला बसलेल्या 20 लाख विद्यार्थींना माहीत आहे। योगदान एवढं होतं तर मग कोट्यावधीची जेनझी रस्त्यावर का होतं? त्यामुळे योगदानाचा आता टिमकी वाजवण्यात काही पॉईंट नाही। चूक झाली होती ते त्यांनी मान्य केलेली आहे आणि ती मान्य करत असताना सुद्धा गेले 3 महिने हा संघर्ष या देशामध्ये करायला लागला। न्याय मिळवण्यासाठी 3 महिने, एक मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी 3 महिने,
या देशातल्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागेल. ह्या पोस्ट म्हणजे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न आहे असं वाटतं कारण त्यातनं काय साध्य मला होईल वाटतं त्या पोस्टच्या खाली जे कॉमेंट्स येतात ते कृपा करून त्या पोस्ट करणाऱ्यांनी वाचावे.